मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी, पैशांच्या समस्या दूर होण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरात पैसा येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे. खरं तर बघा, बऱ्याच वेळा आपल्या कुंडलीत काही ग्रहदोष असतात. बऱ्याच वेळा आपल्याला नजर दोष लागतात. कित्येक वेळा आपल्याला बददुवा भेटते. बऱ्याच वेळा आपल्याला आळस येतो, काम करावंसं वाटत नाही. बघा, बऱ्याच वेळा आपल्याला असं सुद्धा वाटतं की आता झोपून राहावं, म्हणजे कुठलंही काम करायचं आहे किंवा कुठलंही काम समोर असेल पण आपल्याला आळस येतो, ते काम करण्याची इच्छाच होत नाही. हे सगळं कशामुळे होतं तर राहू दोष किंवा कित्येक वेळा केतू दोष असतो. जेव्हा जेव्हा नजर दोष लागतो तेव्हा सुद्धा या अडचणी आपल्याला सहन कराव्या लागतात. बघा, कधी ग्रहांच्या कमतरतेमुळे, कधी ग्रहांच्या दोषामुळे आपल्या आयुष्यात ही विघ्ने येतात. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असे काही 5 उपाय सांगणार आहे. यापैकी एक जरी उपाय तुम्ही केला, मनापासून केला, तुम्हाला सांगते, तुम्हाला कितीही मोठे दोष लागलेले असतील ते दूर होतील. कामातील अडथळे निघून जातील. सतत येणाऱ्या अडचणी दूर होतील. दुःख, आळस, त्रास हे जे काही आहे हे कुठेतरी संपून जाईल. जर तुमच्या कामामध्ये सतत अडचणी येतात, व्यवसाय चालत नाहीये, कुठल्याच कामात तुम्हाला यश येत नाहीये, प्रयत्न करताय पण त्याचा काही फायदा होताना तुम्हाला दिसत नाही, कुठल्याही दिवशी काय करा, सकाळी लवकर उठा, अंघोळ करा, एक ग्लासभर पाणी घ्या, त्यामध्ये हिरवी वेलची, ग्लास किंवा तुम्ही लोटा घेतला तरीही चालेल, त्यामध्ये एक हिरवी वेलची टाका, थोडंसं पिवळं चंदन टाका, थोडंसं कुंकू टाका, लाल फूल टाका, थोड्या अक्षता टाका आणि हे तीर्थ सूर्याला आपली जी काही इच्छा अडलेली आहे, जे काही विघ्न येत आहे ते व्यक्त करत, ते दूर होण्यासाठी प्रार्थना करत हे तीर्थ सूर्याला अर्घ्य सूर्याला अर्पण करा. सलग 3 दिवस जर तुम्ही, समजा जर तुम्ही बुधवारपासून करताय, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, गुरुवारपासून करताय, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार पासून करताय, रविवार, सोमवार, मंगळवार, ज्या दिवसापासून तुम्ही ही रेमेडी करताय त्या दिवसापासून सलग 3 दिवस ही रेमेडी तुम्ही यूज केली, तुम्हाला सांगते या 3 दिवसानंतर पुढचे जे दिवस असतील ते तुमचे कामाचे असतील. पुढचे सगळे दिवस तुमच्या आयुष्यात तुम्हाला यश आणणारे असतील. फक्त 3 दिवस मनापासून हे करून बघा. त्या कामात जो कुठला अडथळा येत होता तो दूर नाही झाला तर तुम्ही मला सांगा. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगतेय. बऱ्याच वेळा काय होतं तर आपल्याकडे पैसा टिकत नाही, पैसा येत नाही किंवा सतत पैशांच्या अडचणी असतात, कर्ज खूप जास्त असतं, एखादी इच्छा मनात असते ती पूर्णच होत नाही. अशा वेळी काय करायचं, कुठल्याही सोमवारच्या दिवशी, आठवड्यातील कुठलाही एक सोमवार घ्या. सोमवारच्या दिवशी थोडीशी मध, गंगाजल, साखर आणि पिवळं चंदन, थोडीशी मध, गंगाजल, साखर आणि पिवळं चंदन, सांगितलेल्या ह्या वस्तू कुठल्याही महादेवांच्या मंदिरामध्ये घेऊन जा. महादेवांच्या पिंडीवरती आधी थोडंसं जल म्हणजे पाणी अर्पण करा. नंतर सांगितलेल्या सगळ्या वस्तू तिथे अर्पण करा, म्हणजे महादेवांच्या पिंडीवरती त्या वस्तू चढवा आणि पुन्हा त्याच्यावरती पाणी घाला, म्हणजे पाणी अर्पण करा, जल अर्पण करा. बघा, हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर आपल्या उजव्या हाताची 3 बोटं, हा उजवा हात आहे, ह्या उजव्या हाताची 3 बोटं महादेवांच्या पिंडीला लावा. महादेवांच्या पिंडीला 3ही बोटं लावत असताना आपली जी काही इच्छा असेल ती व्यक्त करा. पुरुष हा उपाय करत असेल तर ओम नमः शिवाय एवढं म्हणा. ओम नमः शिवाय म्हटल्यानंतर ही 3ही बोटं आपल्या कपाळाला लावा आणि पुन्हा एकदा आपली इच्छा व्यक्त करा. स्त्रिया करत असतील तर ही 3ही बोटं फक्त पिंडीला लावायची, इच्छा सांगायची, कपाळाला लावायची नाही. स्त्रियांनी फक्त आणि फक्त पिंडीला लावायची आणि नमः शिवाय म्हणायचं. आणि पुरुष करत असेल तर ओम नमः शिवाय आणि इथे लावायची आणि इच्छा सांगायची. हा उपाय जर तुम्ही 4 सोमवार केलात, या सोमवारी, पुढच्या सोमवारी, पुढच्या आणि पुढच्या, तुम्हाला सांगते 4 सोमवारांमध्ये तुमची आडलेली, अपूर्ण असणारी, कितीही मोठी किंवा कठीण असणारी जी काही इच्छा असेल ती खात्रीने सांगते पूर्ण होईल. आता तुम्हाला तिसरा उपाय सांगते. प्रत्येकाला पाहिजे असतो पैसा, प्रत्येकाला पाहिजे असतं यश, प्रत्येकाला हवी असते प्रगती. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे धनप्राप्तीसाठी, पैसा येण्यासाठी आपल्याला कुठल्याही दिवशी, जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला लकी वाटतोय किंवा जो तुमचा जन्मदिवस आहे
त्या दिवशी तुम्हाला तुमच्या वजनानुसार, आता समजा तुमचं वजन आहे 50 किलो, तर तुम्हाला कोणाला तरी 50 रुपये दान करायचे आहेत. समजा तुमचं वजन आहे 78 किलो, तर तुम्हाला कुणालाही दान करायचे आहेत 78 रुपये. जे काही तुमचं वजन असेल त्या वजनानुसार तुम्ही एका विशिष्ट तिथीला किंवा तुमच्या जन्मतारखेला जर तेवढी रक्कम दान केली तर असं म्हटलं जातं की पैशांच्या समस्या दूर होऊन जातात. जे नशिबात नसतं, जे आपल्याला कधीच मिळणारही नसतं, ते सुद्धा नशीब आपल्यापर्यंत पोहोचवतात. मी स्वतः हा उपाय केलेला आहे. तुम्हाला सांगते, एकदा नाही दोनदा नाही, मी 3दा हा उपाय केलेला आहे. आणि ज्या ज्या दिवशी मी हा उपाय केलेला आहे त्या प्रत्येक दिवशी मला आनंदाची किंवा चांगली बातमी मिळालेली आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा अनुभवसिद्ध उपाय आहे. आता मी तुम्हाला चौथा उपाय सांगतेय. बऱ्याच वेळा काय होतं बघा, आपल्याकडचं दारिद्र्य, गरिबी दूर होत नाही, कामातील अडचण निघून जात नाही, कुठल्याच गोष्टीत यश मिळत नाही किंवा मग नफा होत नाही. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर बुधवारच्या दिवशी कुठल्याही बुधवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे आपले केस कट करायचे आहेत. पुरुष असतील तर तुम्ही दाढी वगैरे या दिवशी काढू शकतात किंवा केस या दिवशी काढू शकतात. बुधवारच्या दिवशी नख काढून टाकले आणि बुधवारच्या दिवशी जर केस कापले तर असं म्हटलं जातं की आपल्या मागची साडेसाती निघून जाते, जे काही दारिद्र्य आणि गरिबी आहे ती संपून जाते. आता शेवटचा उपाय सांगतेय. समजा तुम्हाला कुणाची नजर लागत असेल, तंत्रमंत्र काही होत असेल किंवा इच्छापूर्ती होत नसेल, सतत काहीतरी अडचण येत असेल, पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल, तर कुठल्याही दिवशी जिथे कुठे नदी असेल, तलाव असेल, फिश टँक असेल, जिथे कुठे फिश टँक असेल म्हणजे मासे असतील, अशा ठिकाणी जायचं आणि तिथे जाऊन पिठाचे, तांदूळ किंवा गव्हाचं पीठ असतं, त्यामध्ये थोडी साखर घालायची. पीठ आणि साखरेचे छोटे छोटे गोळे बनवायचे आणि त्या नदीमध्ये, त्या तलावामध्ये त्या माशांना खाऊ घालायचे. जर हा उपाय तुम्ही प्रत्येक आठवड्यातून एकदा, असं तुम्ही महिन्यातून 4 वेळा केलात, म्हणजे 4 वेळा, आठवड्यातून एकदा, पुढच्या आठवड्यात एकदा, असं पूर्ण महिन्यामध्ये 4 वेळा जर तुम्ही हा उपाय केला, छोटे छोटे पीठ आणि साखरेचे गोळे जर तुम्ही माशांना खाऊ घातले, तर त्या एका महिन्यामध्ये तुमची इच्छा पूर्ण होईल, कामातील अडचण दूर होईल, कोणी तंत्रमंत्र केलं असेल ते संपून जाईल, प्रत्येक कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होऊन तुमच्या घराची आणि तुमची भरभराट होईल. बघा, सांगितलेले सगळेच उपाय खूप छोटे आहेत, खूप साधे आहेत. त्यापैकी सगळेच करा असं म्हणणार नाही. 1 केलात, 2 केलात तरी खूप आहे. फक्त मनापासून करा, नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.